पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील तिसरी 16,95,000 शेतकऱ्यांची यादी शुक्रवारी रात्री उशिरा पोर्टलवरती अपलोड करण्यात आली। केंद्रीय प्राप्तिकर थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, यादी जाहीर। शेतकरी कर्जमाफी 2026 ची प्रक्रिया सुरू झाली आणि याच्या याद्या आता वरवर येत आहेत आणि या याद्या आल्यानंतर शेतकऱ्यांची केवायसी करण्याची प्रक्रिया आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्याबरोबर जी काही याची कर्जमाफीची रक्कम असेल ती थेट खात्यामध्ये जमा होण्याची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी ठरणार आहे। आपण पाहिलं की या संदर्भात कालच एक महत्त्वाचा जी.आर. आला होता, ज्या जी.आर.नुसार पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना थेट निधीचे वितरण देखील कालच करण्यात आले आणि आता केवायसी प्रक्रिया सुरू होऊन शेतकरी त्यांची केवायसी अथवा आधार प्रमाणीकरण केल्याबरोबर त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। यातच आता पुढची एक महत्त्वाची अपडेट, ज्यामध्ये आता आपण 1,08,000 म्हणजेच की शेतकऱ्यांची पुढची यादी आता ही नक्की कोणती आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामध्ये लाभ मिळणार आहे, त्यासोबतच आता प्रत्येक बँकानुसार याद्या पटपट त्या ठिकाणी जाहीर करण्यास सुरुवात झालेली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी आपली केवायसी करून घेतील आणि केवायसी प्रणाली केल्याबरोबर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे लक्षात घ्या की आता बायोमेट्रिक तसेच फक्त केवायसी होणार आहे, आधार OTPच्या माध्यमातून केवायसी प्रणाली होणार नाही। त्यामुळे हे लक्षात घेणं महत्त्वाचं ठरणार आहे की तुमचं आधार प्रमाणीकरण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, म्हणजेच की तुमचे थंब बायोमेट्रिक येणे महत्त्वाचे आहे। यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाणं बंधनकारक असणार आहे आणि जिथे गेल्यानंतर तुमची कर्जमाफीची असलेली रक्कम बरोबर आहे का नाही हे तुम्हाला तपासावे लागणार आहे आणि रक्कम बरोबर असल्याबरोबर तुमची ते केवायसी केल्या तुम्हाला त्या कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे। या प्रक्रियेसाठी आम्ही जास्त विलंब करणार नाही, राज्य सरकारने आम्हाला निधी उपलब्ध करून दिला आहे असे देखील आपल्या कृषी विभाग आणि सहकार विभागाच्या वतीने स्पष्टपणे बोलले गेले आहे आणि त्यामुळे 30 जुलैला आधी या कर्जमाफी अंतर्गत मोठ्या घडामोडी घडणार आहेत। आता ही तालुकानिहाय यादी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासोबतच इतरही सर्व जिल्हे असतील, तालुके असतील, गावाप्रमाणे असू शकते कर्जमाफीचे नवीन अपडेट्स येतील। हे सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर आणि पेजवर सतत मिळत राहतात, कारण की योग्य पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणारी प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पहिले येईल। आता 1,08,000 शेतकऱ्यांच्या यादीत नक्की काय विषय आहे ते पाहूया। तर लक्षात घ्या, यामध्ये पुणे जिल्ह्यातील 1,08,400 स्थित कर्जांचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे। त्यामध्ये तालुकानिहाय आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी अंतर्गत कुठली बँक आहे, तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच की आपली PDCC बँकेतील शेतकऱ्यांच्या सोसायट्या असतील किंवा ब्रेकथ्रू, त्या ठिकाणी 1,08,400 एक शेतकरी असे आहेत की ज्यांना पुणे जिल्ह्यामध्ये सहकारी बँक अंतर्गत या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे। त्यांच्या याद्या या ठिकाणी पोर्टलवरती आता अपलोड करण्यात देखील आलेल्या आहे। मग तालुकानिहाय म्हणजे पुणे जिल्ह्यातील जे तालुके आहेत त्या तालुक्यानुसार संख्या काय आहे, तर चला लगेच माहिती करून घेऊया, कारण की ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे। तर तालुकानिहाय त्या ठिकाणी कर्जदार खातेदारांची संख्या, तर यामध्ये बघा सर्वात पहिला तालुका म्हणजे आंबेगाव तालुक्यामध्ये केवळ 3,390 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे। PDCC बँक लक्षात घ्या, आता फक्त अनेक शेतकरी म्हणतील की आमच्या राष्ट्रीयकृत बँकाचं कर्ज आहे, आमच्या त्या ठिकाणी प्रायव्हेट बँका कर्ज आहे, तर आमची यादी कधी येणार, तर तुमच्या देखील याद्या ब्रेकथ्रू अपलोड आहेत। आता आपण सर्वात आधी PDCC बँकेची माहिती योग्य घेऊया। इतरही तुमची जी बँके असेल ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण की ही महत्त्वाची बाब राहणार की तुम्हाला महत्त्वाचे जिल्हे आहे आणि हे निवडणूक जिल्हे निवडण्यात आलेले आहे। आता आंबेगाव तालुक्यातील 3,390, बारामती तालुक्यातील 13,728 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहे। भोर तालुक्यातील 7,242 शेतकरी, दौंड तालुक्यातील 19,562 सर्वाधिक PDCC बँकेमध्ये दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे। त्यानंतर हवेली तालुक्यातील 4,168, इंदापूर तालुक्यामधील 18,818, 2 नंबरला इंदापूर तालुका आहे आणि त्यानंतर जुन्नरमध्ये 778, खेड तालुक्यातील 7,853, मावळ तालुक्यातील 5,172, मुळशी तालुक्यातील 32,387, पुरंदर तालुक्यातील 7,903, शिरूर तालुक्यातील 8,452 आणि वेले तालुक्यातील 1,888 थकबाकीदार कर्जदार खाते आहेत आणि हे पूर्णपणे
यादी जाहीर झालेली आहे. आता ही यादी काय आहे नक्की लक्षात घ्या. या यादीमध्ये जे शेतकरी आहेत किंवा जी 1,08,000ची यादी आहे फक्त PDCC बँकेची आहे. PDCC बँकेची आणि हे देखील थकबाकीदार आहेत. लक्षात घ्या, यामध्ये जी काही यादी अपलोड केली आहे थकबाकीदारांची यादी आहे. यामध्ये चालू बाकी असणारे शेतकरी ज्यांना 50,000 रुपये मिळणार आहे त्यांची नावे यामध्ये अपलोड करण्यात आलेली नाही आहे. त्यानंतर लाभ मिळणार आहे. सुरुवातीला थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आता इतरही जिल्ह्यांच्या याद्या हळूहळू अपलोड होत आहे आणि हे सर्वात पहिले येत राहतील आणि त्यानुसार आपण त्यांची देखील माहिती आणि अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच की आज घेणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.